नमस्कार, मी हर्षदा। दरवेळीप्रमाणे आजही मी एक सुंदर आसन घेऊन तुमच्या समोर आलेला आहे। आजचं आसन आहे भद्रासन। आज मी तुम्हाला बटरफ्लाय कसं करायचं आणि त्याचा इफेक्ट काय आहे दोन्ही सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। ज्यावेळी आपण योगाभ्यास करतो त्यावेळी दैनंदिन जीवनामध्ये न चुकता तुम्ही दररोज बटरफ्लाय करा। ॲक्च्युअली सांगायचं म्हणजे स्त्रियांसाठी हा आसन रामबाण म्हटलेलं आहे। कारण काय आत्ताच्या घडीला कॉलेज गोईंग मुलींना PCOD आहे, PCOS आहे आणि गृहिणींना मेनोपॉजला त्यांनी फेस करत आहे। इतकं प्रॉब्लेमॅटिकमध्ये त्यांनी आहे आणि मुलींना ज्यावेळी PCOD PCOSमुळे पोटात होणारा वेदना आणि पाळीमध्ये त्यांचं इरेग्युलरिटी, मूड स्विंग होणं आणि स्किन डिसीज बरंच प्रॉब्लेमला त्यांनी फेस करत आहे। आणि मेनोपॉज ज्यावेळी काळ सुरू होते मेनोपॉजमध्ये सुद्धा खूप लोकांना प्रॉब्लेम व्हायला लागले। मूड स्विंग होणं, विनाकारण त्यांना रडू येणं, मन अस्वस्थ होणं, हे गोष्टी नील होण्यासाठी दररोज तुम्ही भद्रासन 1 मिनिटापर्यंत होल्ड करा। भद्रासन काय करते, आपलं ओटी पोटाचं अवयवांना स्ट्रॉंग करते ह्याच्यामुळे। आणि भद्रासन दररोज केल्यामुळे ना तुमचं दोन्ही पायाचं मसल्स तरी स्ट्रॉंग होतेच, त्याच्यासोबतच तुमचं पाठ आणि पोटावर चांगलं त्याचं इफेक्ट जाणवते। इवन ओटी पोटाचं सर्व अवयवांचा कार्यक्षमता जर तुम्हाला वाढवायचं असेल दैनंदिन जीवनामध्ये भद्रासन आत्मसात करा। दररोज तुम्ही भद्रासन केल्यामुळे ना तुमचं सर्व प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये नील केला जातो। धन्यवाद। आपण बटरफ्लाय कसं करायचं आपण पाहूया। स्ट्रेट बसा। हे बघा मी ज्या पोझिशनमध्ये बसले ना, पाठ कंबर संपूर्ण सरळ, चेहऱ्यावर स्माइल ठेवा। जितकं पॉसिबल आहे ना तुमचं पायाचं मूवमेंट करत राहा। असं आपण 20 ते 30 सेकंदापर्यंत असं मूवमेंट करायचे। ओके, त्यानंतर पूर्ण श्वास घ्यायचे, स्लोली कपाळ खाली टेकवा। श्वास घेत घेत समोरून वर। हे झालं आपलं बटरफ्लाय। झाल्यानंतर आपण भद्रासनमध्ये सुद्धा होल्ड केलं। ज्यावेळी तुम्ही करताय त्यावेळी भद्रासनमध्ये तुम्ही 15 ते 20 सेकंद होल्ड करा। धन्यवाद।